जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंच येथे आज होळी या सणाच्या निमित्तानं, ग्रामीण भागामध्ये याला शिमगाही म्हणतात, या सणाच्या निमित्तानं आज गावामध्ये असणारा केर कचरा, गुटख्याच्या पुड्या, त्याच पद्धतीनं मावा, तंबाखू, त्याच पद्धतीनं विडी, सिगारेट अशा काही गोष्टी आहेत. या सर्वांच्या ज्या रेपर्स आहेत त्या गोळा करून मुलांमध्ये या व्यसनांच्या विरोधामध्ये भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. इयत्ता 4ची विद्यार्थिनी प्रियांका सज्जन हाडमोडे हिनं काही बाटल्या आणलेल्या आहेत. अगदी प्लास्टिकच्या काही गोष्टी इथं आहेत आणि याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. खरं तर हे पेटवल्यानंतरही त्याच्या धुरातून पर्यावरणाचा ऱ्हासच होतो. या गोष्टी मुलांनो, या गोष्टी न जाळता या आपण पुनरुत्पादन करण्यासाठी, त्याचं रिप्रोडक्शन करण्यासाठी या गोष्टी द्यायच्या असतात. म्हणजे याच्यापासून पुन्हा बाटल्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू कराव्या म्हणून ह्या गोष्टी ठेवायच्या असतात. या आपण जाळणार नाही, तर या आपण भंगारवाला आल्यानंतर त्याच्याकडे देऊयात. ओके प्रियांका, आज होळीच्या निमित्तानं तू एक लीडर आहेस. 5 लीडर नेमलेले, त्याच्यामध्ये तू पण लीडर आहे. इथं योगेश्वरी सुद्धा लीडर आहे. तर तू गोळा करताना काय गंमत वाटली तुला? गंमत वाटली का सरांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं गोळा करताना डोक्यात विचार आले? गंमत वाटली. आणि मावा गुटखा ह्याचं गोळा करताना काय वाटलं तुला? कोण मावा गुटखा घरामध्ये खाते का तुझ्या? कोण खाते? मोठ्यानं सांग, काही भ्यायचं. पप्पा खातात. त्यांचं व्यसन सोडशील का? हा. आणि काही लोक तू दारू पिलेले बघितले असतील, तर त्यांच्या घरामध्ये ते मारहाण करतात. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? पिऊ नये दारू. मग आजच्या दिवशी त्या लोकांना दारू पिऊ नका म्हणून सुद्धा आपण सांगूया का? ठीक आहे. योगेश्वरी, तू पण प्लास्टिकच्या गोष्टी गोळा केलेल्या, तर आपण ह्या जाळणार नाही आहोत, आहे ना? तर ह्या आपण भंगारवाल्याला देणार आहोत. तर तूही काही गोष्टी गोळा केल्या. तंबाखू, मावा, गुटखा खाल्लेले लोक, त्यांनी खाल्लं तर काय होईल का? त्यांना काय परिणाम होतो? कॅन्सर होतो आणि वेगवेगळे रोग होतात. आणि म्हणून आपण त्याचा सुद्धा इथं जाहीर निषेध करून त्या गोष्टीपासून समाजाला दूर ठेवणार आहोत. आता आपण शाळेकडे जायचं. ओके शिवराज, तू काही गोष्टी घेतलेल्या आहेत. काय सापडले तुला केर कचऱ्यामध्ये? बर, हे दारूमुळे काय दुष्परिणाम होतात रे? काय परिणाम होतात वाईट? वेस, कॅन्सर दारून होतो. हा, काय काय अजून परिणाम होतात रे दारूमुळे? अजून त्या पिणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तो घरामध्ये शांत राहतो की काय करतो? हा, फक्त घरात करतो की समाजात पण करतो? मग त्यामुळं हाणामारी होत असेल, तू बघितली असेल. मग दारू प्यावी का लोकांनी? नको, म्हणून तू आज त्याची होळी करणार आहे ना? आणि तंबाखू, दारू, गुटखा याची रॅपर पण तुम्ही जाळताय. ह्या गोष्टी खाव्या का रे? तुम्ही आता एक 5-6 वर्षांनी तरुण होणार आहात, 10वी 11वीला जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही खाणार का? बरं, तुम्ही नुसतं खाणार नाही पण तुमच्या मित्रांना खाऊ देणार का? नाही. ठीक आहे, खूप चांगला संकल्प तुमचा आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आता आपण शाळेकडे जाऊयात. बाहेरील कचरा गोळा करून आणल्यानंतर इथे कचरा गोळा केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं इथं इयत्ता 4च्या मुली, त्यांना जमेल त्या पद्धतीनं रांगोळी काढलेली आहे. आणि इथं काही अक्षरं किंवा शब्द लिहिलेले आहेत, आपण ते वाचूयात. इथं व्यसने, त्याच पद्धतीनं इथं अंधश्रद्धा, इथं निळ्या रंगामध्ये रंगवणारी ही समीक्षा. तू काय लिहिले तुझ्यासमोर? कचऱ्याची होळी करतेस तू. इथं 4ची प्रियांका मोबाईल आणि इथं TV गेम याची सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या इथं होळी करणार आहेत, याची आपल्याला खात्री होते. यांची होळी असं इथं लिहिते आणि ही स्वरा नलवडे होळी या शब्दावरती शेवटचा पिवळ्या रंगाचा हात फिरवते. यांची कला ही रांगोळीची इथं दिसते. त्याच पद्धतीनं जी काही समाजामध्ये व्यसनांची, वाईट सवयींची, दुर्गुणांची सवय लागलेली आहे किंवा त्यामुळे समाज पोखरला जातोय, त्या सर्व बाबी समाजातून दूर व्हाव्या आणि एक
सदृढ असा, सजग असा, सकस असा आणि सुजान असा समाज घडावा अशीच इच्छा या मुलींची इथं आपल्याला दिसते. या सर्व मुलींना आणि इकडं अगदी शिस्तीमध्ये उत्सुक असलेल्या या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात, कारण ते फार उत्सुक आहेत. आता त्यांना अजिबात म्हणजे आता थांबण्याची इच्छा त्यांच्याकडे नाही, पेशन्स नाहीत, परंतु नाईलाजानं ते थांबलेले आहेत. लहान बाळ आहेत ही, जो शिक्षकांचा दबाव असतो त्या दबावापोटी इथं थांबलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि अगदी थोड्या वेळात आम्ही आता ही होळी व्यसनांची, अंधश्रद्धेची, कचऱ्याची, मोबाईल आणि TV गेम याच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं होळी करतोय. त्याच पद्धतीनं अंगामध्ये असणारा आळस, अज्ञान या सर्व बाबींची होळी करून आमचा समाज तंत्रज्ञान, प्रगती, आर्टिफिशियल इंटेलिजंट अर्थात आधुनिक ज्या काही बाबी आलेल्या आहेत त्या सर्वांचा अंगीकार आमच्यामध्ये करता यावा म्हणून जुने जी काही जळमटं आहेत इथं मुली रांगोळीतून जी शब्दरचना चितारत आहेत ती सर्व जळमटं समाजातून दूर व्हावीत अशीच भावना या होळीचा उत्सव साजरा करण्यामागं आमची आहे. हां जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायण चिंचोली येथे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं होळी पेटवलेली आहे. ही होळी नेमकी कशाची आहे या काही शब्दांवरून तुम्हाला कळेल. व्यसने, अंधश्रद्धा, कचरा, मोबाईल, TV, गेम यांची होळी असं सगळं लिहिलेलं आहे. आणि काही हलगीपटू इथं आलेले आहेत. हलगीपटू तुम्ही वाजवा रे एकदा जोरदार. समीक्षा, आज इथं तुझ्या शाळेमध्ये होळी केलेली, कशा कशाची होळी केली का बाई? म्हणजे त्याचे रॅपर्स टाकलेत का, त्याचे पॉकेट्स टाकलेत का बरं? तंबाखू गुटख्याची पॉकेट्स याच्यामध्ये टाकून काय सांगणार आहे? व्यसनं वाढतात. व्यसनं वाढल्यावर काय होतंय? मृत्यू होतो. अजून काय होतं का बाई दारू पिणाऱ्या माणसामुळं? कॅन्सर त्यांना होतो तंबाखूमुळं वगैरे आहे ना, किंवा गुटख्यामुळं. दारू पिल्यामुळं कुटुंबाचे हाल होत असतील. तू बघ पैसे जातात असं बघितलेत का कुटुंबात? मग तुला वाईट वाटतं का? म्हणजे त्या कुटुंबातल्या लोकांना तू काय सांगशील? पुरुषांना, दारू पिणाऱ्या, तंबाखू खाणाऱ्या काय सांगशील मोठ्यानं? बर, अजून गुटखा खाल्ल्यावर काय होतंय? कॅन्सर होतो. पैसे जातात का त्याला? बर बर बर. तुला खूप घाम आलाय, खूप पळली आहे का? होय, मजा आली का? मजे बरोबरच हे सगळ्यांना सांगणार का गावात? हा, ठीक आहे ठीक आहे, खूप छान तू बोलतेस, तुला खूप शुभेच्छा. ही प्रियांका हडमोडे, एक गुणी विद्यार्थिनी,
आणि इकडं होळी आता संपत आलेली आहे. रांगोळी काढलेली इथं दिसते. प्रियांका, तयारी कशी केली? छान केली. काय काय केलंस तुम्ही होळीसाठी? रांगोळी काढली. त्याच्या अगोदर काय केलं? केर कचऱ्यामध्ये काय काय होतं बाळा? बर, अजून? बर, रॅपर्स होते. मग ते काय गोळा करायची गरज होती? त्याच्यामुळे काय होते बाळा? कॅन्सर होतो, रोगराई होते, है ना? व्हेरी गुड. आणि हे कुणी सांगितलं तुम्हाला? बर, कांबळे सरांनी आणि देशमुख सरांनी तुम्हाला सांगितलं हे. खूप छान. मग आता गावात जाऊन सुद्धा सांगणार का दारू पिऊ नका, व्यसने करू नका? सांगणार? मोठ्यानं बोल ना जरा. हो, घाबरायचं नाही. तुला हे कळलंय तर आपण मोठ्यानं सांगायचं आहे ना. घाबरायची काय गरज आहे का? पाठीमागं कोण आहे ती? सोराना लवडे का? उभारा बाई. कसं वाटलं तुला? हा, मग आता कचरा इकडे तिकडे पडलेला असेल तर काय करणार तुम्ही? गोळा करणार. आपल्या घरातला कचरा शेजारच्या घरी टाकत असतील तर तू त्यांना काय सांगशील? हा, कचरा खड्ड्यामध्ये टाका किंवा ग्रामपंचायतच्या गाडीमध्ये टाका. आणि ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र ठेवावा का वेगवेगळा ठेवावा प्रियांका? वेगवेगळा ठेवावा. बरोबर. योगेश्वरी, तू हलगीकडे पाहतेस, खूप छान हसते, पण तू छान. तुम्ही ओला कचरा सुका कचरा टाकता का गाडीमध्ये? गाडीमध्ये कशामध्ये साठवून ठेवता कचरा तुम्ही? डस्टबिन मध्ये. तुमच्या घरामध्ये कोण दारू गुटखा तंबाखू खाणार आहे का? कोणी नाही. मग तू छान नशिबान आहेस. शेजारी पाजारी असतील तर त्यांना काय सांगशील? बर. आणि टीव्ही आणि मोबाईल गेम तर तुम्ही काहीतरी रांगोळी काढली आहे ती खेळू नये म्हणून त्यांना काय सांगशील? बर बर, खूप छान. तुम्हा सर्वांचं खूप अभिनंदन. धन्यवाद. बसा.